सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज वीकेंड आहे, संडे आहे. सो मी आज चालली आहे शिवडीला, माझ्या काकाच्या घरी. तर फर्स्ट ऑफ ऑल तर मी आता नाश्ता करणार आहे आणि माझ्या बहिणीने माझ्यासाठी स्पेशल पास्ता बनवला आहे. सो मी तुम्हाला दाखवते. दे ग, चल नाश्ता दे. पास्ता व्हाईट सॉसवाला मला खूप आवडतो आणि ते मी माझ्यासाठी बनवला आहे. इकडे तुम्हाला दाखवते आता मी, जस्ट वेट. हा व्हाईट पास्ता शावनी बनवला आहे आणि इकडे मम्मी बसली आहे खायला. हाय मम्मी, कसा झालाय पास्ता? किती चांगला, चांगला मस्त. खा मग, बघूया, खा तरी. छान आहे, भारी. हा आमच्या घरातला बप्पा आहे. माझे मी पण तुझ्या दर्शन कसा आहे नक्की कमेंट मध्ये सांगा. जीवन नित्य करावे तुझेच चिंतन. तो गाईज, आता आम्ही परेल स्टेशनला उतरली आणि आता मी इथून घरी जाणार आहे. इथून 10 मिनिटावरती आमचं घर आहे. गाईज, मी आता इथे पोचली आहे स्वान मिलमध्ये. आता मी बिल्डिंगच्या आतमध्ये प्रवेश करते. बहीण घ्यायला येणार होती पण काय आली नाहीये, दिसत नाहीये अजून. 24 फ्लोअरला मला जायचं असून माळा आलाच नाही. 22वा माळा आहे. कंटाळा येतो यार वर जाईपर्यंत खूप. मी आता इथे पोचली आहे. हाय, कशी आहे? म्याव. ए टकली, भूक लागली बाबू. ए हाय बोल. आता आम्ही काहीतरी स्पेशल बनवणार आहे. काका बाहेर गेलाय, काका काकी, आणि आम्हाला मच्छी देऊन गेले. तर येस, म्हावरा. आणि ते आता आम्ही बनवणार आहे 3 जणी मिळून. हे आमचं शेंडेफळ आहे. शेंडेफळ आज काय स्पेशल? काय म्हावरा? आज आम्ही मच्छी बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवते काय काय मच्छी आणली आम्ही. हे इकडे हलवा आहे आणि इकडे पॉपलेट आहे. चैतूने आधीच त्याला हे सगळं लावून ठेवलंय. आता हे बनवायचं आहे. हायलाइट, ह्या व्यक्तीला हायलाइट करा, आमच्या घरातली कामवाली. ए इकडे बघ. कुठे काम असेल कपडे धुवायचे. हा गाईज, कुठे काम असेल कपडे धुवायला, भांडी घासायला तर DM करायला. हिचा ID मी तुम्हाला देते, मेन्शन करते. आणि ही कामचोर, अजिबात काम करत नाही. फक्त चहा येते आम्हाला बनवायला. काय येते? हा, आमच्या घरातला शेट माणूस, घडशांचा वारसदार. मॅव बोक्या खाण्यात बिझी आहे. तो भरपूर लाड होतात साल्याचे. ए इकडे बघ, खातोय बघा कसा. पण खूप चिडेल. हा तर चिडेल असतो बोक्या. हा, ह्या डब्यात काय आहे? आईस्क्रीम वगैरे असेल. ह्या डब्यात आईस्क्रीमच असेल. बघ खोलून बघ काय आहे. बापरे, एवढा त्याच्यावर बर्फ साठलाय. मम्मी बघूया खोलून काय नाही ह्याच्यात. काकी ती काही करू शकते. खोलतोय का डब्बा? नाही ग, बर्फ झालाय ना, खुलतच नाही. काय तू? खरंच आईस्क्रीम आहे, मी खायला बसेन. हे कोण फ्रीज मध्ये ठेवतं? आईला, आमच्या घरातल्या बायका आहेत ना सिरियसली. मम्मी पण कुछ भी कर सकते. कुछ भी मतलब कुछ भी कर सकते. खोबरं, खोबरं हे ह्याच्या फ्रीजर मध्ये कोण खोबरं ठेवतं यार? Few minutes later.
घडशांची हिरोईन. अगो बाई स्माइल. आमचं जेवण झालंय बनवून, आता आम्ही जेवायला जाणार आहे. बोक्या पण आमच्या बरोबर जेवणार आहे. काकी आम्हाला जेवण वाढतेय. जेवण रेडी झालंय, सगळं आम्ही रेडी केलंय. आम्ही बनवलंय जेवण. इकडे ना व्ह्यू खूप भारी आहे. 22व्या माळ्यावरून आम्ही हे तुम्हाला दाखवतोय आणि ते पूर्ण अख्खी मुंबई दिसते. खूप मस्त आहे. इकडे जो आता नवीन ब्रिज बनला अटल सेतू, तो पण इथून दिसतो. खूप भारी वाटतं. आम्ही इकडे ना फोटोशूटसाठी येतो ह्या 22व्या माळ्यावरती. इकडे खूप मस्त व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. हे खूप भारी आहे. आणि आमचं खूप स्वप्न होतं की आमचं एकाचं तरी कोणाचं तरी मुंबईत घर असावं. तर माझ्या काकाने आमची इच्छा पूर्ण केली आणि आम्ही कधीही इथे येत असतो. सॅटर्डे संडे तर मी इकडेच असते. आता आमचं जेवण वगैरे झालंय. सो आता आम्ही आराम करणार आहे आणि मी माझ्या ब्लॉगचा एंड करते इथेच. तर आजचा एंड माझा शेंडेफळ करणार आहे. शेंडेफळ बोल बोल बोल. तर माझ्या दीदीच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.